वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. देवळाली प्रवरा येथे श्रीराम कथेचा आज शुभारंभ. भव्य मिरवणुकीतून उत्सवी वातावरण. देवळाली प्रवरा येथील श्री साई मंदिराच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त व श्री साई उत्सव तपपूर्तीनिमित्त आयोजित श्रीराम कथेचा आज उत्साहात शुभारंभ झाला. रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक नागपूर यांच्या वाणीतून रंगणाऱ्या या कथेच्या प्रारंभी भव्य मिरवणूक काढण्यात आली. सोसायटी डेपो ते धर्ममंडप या मार्गावर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. त्यानंतर सायंकाळी बाजारतळ परिसरात कथेचा प्रारंभ झाला. रामायणाचार्य ढोक महाराज यांनी आपल्या ओजस्वी वाणीने रामकथेचे महत्त्व सांगत निरूपण केले. कथेचा कार्यक्रम दररोज सायंकाळी 7:30 ते 10:30 या वेळेत होणार असून 11 मे रोजी महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने कथेची सांगता होणार आहे. या कार्यक्रमास देवळाली प्रवरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कथेचा लाभ घ्यावा. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, देवळाली प्रवरा. चातुर्मास मनमाडच्या पुढच्या अनकाई किल्ल्यावर होता. हे पूर्वीपासूनची पद्धत आहे. किती मोठे मोठे कथाकार असले तरी त्यांना महाराष्ट्रातच यावं लागते आनंद लुटण्यासाठी. त्यांच्या प्रांतात त्यांचे वर्षातून 2 कीर्तनं आणि आमच्या महाराष्ट्रात 10 कार्यक्रम. अरे आपलं महत्व आपल्याला माहिती नाही. 12 ज्योतिर्लिंग भारतात आहे. किती? 12. पण त्यापैकी 5 एकट्या महाराष्ट्रात आहे. हे लक्षात घ्या. 12 पैकी 7 सगळ्या भारताच्या वाट्याला आले, एकट्या महाराष्ट्राच्या वाट्याला 5 आले की नाही. पुणे जिल्हा भीमाशंकर ज्योतिर्लिंग, नाशिक जिल्हा त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, जिल्हा हिंगोली नागनाथ ज्योतिर्लिंग, जिल्हा बीड वैजनाथ ज्योतिर्लिंग आणि जिल्हा संभाजीनगर कृष्णेश्वर. 5. 12 पैकी 5 एकट्या महाराष्ट्रात आहे. म्हणून कोणती कथा शंकराची राहू द्या नाही तर कोणती राहू द्या, त्यांना यावं लागते महाराष्ट्रात. शंकरजी आले तर इथून चाललंय आपलं. शंकरजी कुठं आले? कैलासाहून. अनकाई किल्ला तो कुठं आहे? नाशिक जिल्हा. बस जाऊ द्या, आलं लक्षात. शंभू गये कुंभज ऋषी पायी, पण एकटे महादेवजी नाही. संग सती जगजननी भवानी, सोबत सती आहे. शंकरजी आणि सती रामायण ऐकण्याच्या उद्देशानं महाराष्ट्रात येतात. तेव्हापासून ही पद्धत आहे. कथा दोघांना ऐकावी. पती पत्नी दोघंही पाहिजे.